वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आपण जो ग्रामर सेक्शनचे जे पार्ट घेत आहोत त्याच्यातला आज आपला डे 14 आहे, ज्याच्यामध्ये आपण टेन्स फॅमिलीतला शेवटचा भाग म्हणजेच फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्स बघणार आहोत. याच्या आधी मी पास्टचे परफेक्ट कंटिन्यूस पण टाकलेला आहे आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यूस पण टाकलेला आहे. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल माझ्या चॅनलवर मी अपलोड केले, तर प्लीज बघून घ्या जेणेकरून तुम्हाला हा टेन्स समजायला सोपा जाईल. ते जास्त वेळ न घेता तुम्ही चला मग आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यात आधी फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्स. फ्युचर परफेक्ट तुम्हाला नावातच कळलं असेल की फ्युचर म्हणजेच जे भविष्यात घडतं ते. तर फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्स म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. चालू पूर्ण भविष्यकाळ. आता इथे काय आहे, पास्ट म्हणजेच घडलेल्या गोष्टी. देन नाव मीन्स प्रेझेंटच्या आत्ताच्या, आणि इथे फ्युचर म्हणजेच ज्या गोष्टी घडतील हे प्रेझेंट. आणि ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब फॉलो केलं असेल त्यांनी व्हिडिओ बघण्यासाठी. सो तर आता सगळ्यात आधी आपल्याला काय सांगायचंय की याच्यामध्ये काय असतं. आतापर्यंत आपण बघितलं की पास्ट मधल्या घटना ज्या घडलेल्या असतात त्या बघितल्या, किंवा पास्ट पासून प्रेझेंट पर्यंत कंटिन्यू असलेल्या घटना बघितल्या. पण याच्यामध्ये फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस मध्ये सांगतो की ज्या फ्युचरमध्ये घडणार आहेत त्या घटना, ज्या फ्युचरमध्ये घडणार त्या घटना. देन दुसऱ्या ज्या आत्तापासून सुरू झालं एखादं काम आणि ते आपण फ्युचरपर्यंत करणार आहे. एक तर काय झालं, जे फ्युचरमध्ये आपण काम करणार आहे ते. दुसरं म्हणजे जे आत्ता स्टार्ट केलेलं आहे आणि ते फ्युचरमध्ये काहीतरी स्पेसिफिक टायमापर्यंत चालू असणार आहे. आणि तिसरं म्हणजे जे कालपासनं किंवा पास्टपासनं चालू केलेलं आहे ते आज पण चालू आहे आणि ते फ्युचरपर्यंत पण चालू राहील. त्याला पण तेव्हा पण ह्या काळाचा उपयोग करतात, म्हणजे या टेन्सचा यूज करतात. मग चला आपण सेंटेन्समध्ये बघू काही. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट याचं जे आहे हे सरनेम असतं. मी तुम्हाला दरवेळेस बोलली टेन्स फॅमिली लर्न करताना मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ द सरनेम. तर याचं सरनेम काय, सब्जेक्ट प्लस शॅल बीन प्लस हॅव बीन प्लस VING प्लस ऑब्जेक्ट. आता शॅल बीन तर बेसिकली फ्युचरमध्ये त्याच्यामुळे येऊन लागेल. तुमचं स्ट्रक्चर तर लर्नच झालं असेल सरनेम आपलं. देन हॅव बीन तुम्हाला माहिती आहे हेल्प म्हणून असतात. इथं वर्बचा 4 फॉर्म आहे आणि ऑब्जेक्ट आहे. आणि जेव्हा आपल्याला नकारार्थीमध्ये बोलायचं असेल म्हणजेच निगेटिव्हमध्ये बोलायचं असेल तेव्हा फक्त शॅल विल आणि हॅव बीनच्या मध्ये नॉट लावायचा. शॅल विल आणि हॅव बीनच्या मध्ये नॉट लागतो. बाकी स्ट्रक्चर म्हणजे सरनेम सेम असतं. तर सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही येणार ती 2 तास खेळत असेल, ती 2 तास खेळत असेल. म्हणजे हे पूर्ण सेंटेन्स कसं आहे, फ्युचर मधलं आहे. म्हणजे सपोज तुम्ही इथं केव्हा तरी येणार आणि ती किती तास खेळणार आहे, 2 तास खेळणार आहे. म्हणजे फ्युचर मधलं ते झालंय का नाही. जेव्हा तुम्ही येणार म्हणजे येशाल तेव्हा ती 3 तास खेळेल. आणि दुसरं, शी विल हॅव बीन प्लेइंग फॉर 2 hours बाय द टाइम यू अराईव्ह. जेव्हा तुम्ही येणार तेव्हा ती 2 तास खेळणार. आणि दुसरं काय, मी क्लासला जात आहे म्हणजे ती इथून आता क्लासला जायला निघाली आहे. मी क्लासला जात आहे, मी 6 वाजतापर्यंत अभ्यास करेल. ती आता क्लासला निघाली पण ती किती वाजतापर्यंत अभ्यास करेल, 6 वाजतापर्यंत. म्हणजे इथं काय, फ्युचरपर्यंत ती अभ्यास करणार आहे. ती आता निघाली पण ती 6 पर्यंत अभ्यास करणार आहे. देन आय एम गोइंग टू कोचिंग, आय विल हॅव बीन स्टडिंग 6 o'clock. ओके. देन जेव्हा एखादं काम पास्ट पासून स्टार्ट झालेलं आहे आणि ते प्रेझेंट पर्यंत कंटिन्यू आहे आणि ते फ्युचर पर्यंत पण चालणार आहे. प्रेझेंट पर्यंत चालू आहे आणि फ्युचर पर्यंत पण कंटिन्यू राहणार आहे. तेव्हा कसं येतं, पुढच्या महिन्यापर्यंत ती 5 वर्षापासून या कंपनीत काम करत असेल. म्हणजे पुढच्या महिन्यापासून ती किती वर्षापासून काम करते, 5 वर्षापासून. आणि पुढच्या महिन्यात म्हणजे नेक्स्ट मंथ मध्ये तिला किती इयर्स कंप्लीट होऊन जातील, 5 वर्ष कंप्लीट होऊन जातील. म्हणजे ती आता सांगते की ती 5 वर्षापासून काम करत आहे आणि पुढच्या महिन्यात तिला 5 वर्ष कंप्लीट होऊन जातील तिथे काम करायला. बाय नेक्स्ट मंथ शी विल हॅव बीन वर्किंग इन दिस कंपनी फॉर 5 years.
अतिशय सोपा व पटकन समजणारा आणि शॉर्ट टेन्स म्हणजे फ्युचर परफेक्ट कंटिन्यूस टेन्स तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. We've been waiting for so long. We've been